पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार यावर आज शिक्कामोर्तब झालं। अजित पवार आणि रोहित पवारांनी एकत्र लढणार असल्याची घोषणा केली, तर दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसही एकत्र लढणार आहेत। पाहुयात पुण्यातलं सध्याचं राजकीय समीकरण नेमकं काय सांगतं। साधारण पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारी लढवत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे घड्याळ आणि तुतारी हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जात आहे। आम्ही कुठेही घड्याळाच्या चिन्हावर लढणार नाही। आम्ही एकत्रित येऊन घड्याळ एकत्र आणि तुतारी एकत्र असे दोन चिन्ह घेऊन तिथे लढणार आहोत। ते एकत्र आले त्याचा कोणालाही आनंद किंवा आश्चर्य वाटण्यासारखं काही नाहीये। त्यांना काय करायचं त्यांच्या पक्षाची भूमिका आमच्या पक्षाचा ठरला आहे की आम्ही भाजप शिवसेना लढू। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काका पुतण्यांचा अखेर ठरलाय। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे, तर पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीनं पुणे पालिकेमध्ये सत्ता राखण्यासाठी थेट एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्धार केलाय। मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला अजित पवार आणि रोहित पवारांनी अखेर पूर्णविराम दिलाय। साधारण पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारी लढवत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे घड्याळ आणि तुतारी हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जात आहे। त्याच्यामुळं हा परिवार पुन्हा एकत्र येण्याचं काम होत आहे। बऱ्याच जणांच्या मनामध्ये तशा पद्धतीनं होतं। त्यांचे कार्यकर्ते तिथे असणारे भेटून मग ते काही इनपुट देत असतात आणि त्या इनपुटमध्ये सातत्याने हेच येत होतं की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला घड्याळाबरोबर जावं लागेल। एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की आम्ही कुठेही घड्याळाच्या चिन्हावर लढणार नाही। आम्ही एकत्रित येऊन घड्याळ एकत्र आणि तुतारी एकत्र असे दोन चिन्ह घेऊन तिथे लढणार आहोत। पुणे आणि बारामतीचं राजकारण सर्वांनाच माहीत आहे, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीमुळे आश्चर्य वाटलं नसल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादीवर जास्त बोलणं टाळलंय। ते एकत्र आले त्याचा कोणालाही आनंद किंवा आश्चर्य वाटण्यासारखं काही नाहीये। पुण्याचं बारामतीचं राजकारण हा सगळा महाराष्ट्राने पाहिलेलं आहे, म्हणून नवीन काही चमत्कार घडला असं आम्ही मानायला तयार नाही। त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी सोबत लढतील यावर आता शिक्कामोर्तब। आता त्यांना काय करायचं त्यांच्या पक्षाची भूमिका आमच्या पक्षाचा ठरला आहे की आम्ही भाजप शिवसेना लढू। पुण्यात भाजप शिवसेना एकत्र निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे, तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पालिका निवडणुकीला सामोरं जाणार आहेत। आणि आता काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं ठरलं असून ते देखील एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। एकमत आमचं काही सीटांवर झालेलं आहे। जवळजवळ 45 जागा या शिवसेनेनं एबी फॉर्म द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही जवळजवळ 60 जागा एबी फॉर्म पहिल्या टप्प्यात देण्याचा निर्णय घेतलेला। आता आज आमचे फॉर्म भरून झाल्यानंतर राहिलेली चर्चा देखील बाकीचं पण एकमत झालेलं आहे। आमचं सीट कोणाला किती मिळणार आहे, मग आम्ही आमची आघाडी मनसेची ही राज्यभराची ती सीट जर घ्यायची तर आम्हाला आमच्याकडनं डिस्कशन करावं लागेल। आता त्यांना वंचितला घ्यायचं तर आम्ही सांगितलं की वंचितला तुम्ही घेणार असेल तर तुम्हाला जे मिळाले त्याच्यातले तुम्हाला वंचितला नाही, असं नाही, हे अलायन्स मध्ये तर होतोच। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीचं ठरल्यानंतर पुणे महापालिकेचं चित्र आता स्पष्ट झालंय। भाजप शिवसेना एकत्र लढणार आहेत, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतायत, तर काँग्रेस ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरले। पुणे महापालिकेमध्ये झालेल्या युती आणि आघाडीमुळे राजकीय समीकरण बदललेली आहे, त्यामुळे यंदाची पुणे महापालिकेची निवडणूक ही चांगलीच रंगतदार होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।